साहेब आता तिथे सेंट्रल बिल्डिंगला तुम्ही मध्ये चालय ना आवडा पण हो आला अमर रे संतोष देशमुख आली पाहिजे जवानाला फाशी झाली पाहिजे जवानाला फाशी झालीच पाहिजे त्यांना जवानाला फाशी झालीच पाहिजे रघुवंशला आरोपी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. अमर रहे. आमच्या मागण्या प्रामुख्याने या की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि या सरकारमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही. त्या कुटुंबाला अन्नत्याग करावा लागतो. एक गोष्टीसाठी रस्त्यावर यावं लागतं. आज जिल्हा बंद का केलाय तर परवाच्या दिवशी या तपासामधले काही फोटो शासकीय फोटो बाहेर आले तपासामधले. त्या तपासामध्ये इतकं निर्लज्जपणाचा हे निकळस केलेला आहे. त्या संतोष देशमुखांना इतकं निर्दयपणाने मारलेलं आहे. संबंध महाराष्ट्र हळहळ करत आहे याच्यामध्ये. तर आमची प्रामुख्याने मागणी आहे की या टोळीचा जो म्होरक्या आहे धनंजय मुंडे याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याचा या गुन्ह्याचा सूत्रधार तो आहे, त्याला प्रमुख आरोपी त्याला केलं पाहिजे. आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री निष्क्रिय ठरलेले 3 महिने उलटून गेले तरी अद्याप एक गुन्हेगार सापडत नाही. त्यांना माहिती नव्हतं का गुन्हेगार कुठे आहेत काय आहेत ते, तरी देखील त्यांनी त्या विषयाची गंभीरता घेतलेली नाही. त्याच्यामुळे त्यांनी निष्क्रिय होऊन त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि ह्या टोळीला सांभाळणारा या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आहे. तर अजित पवारनं सुद्धा आपल्या स्वतःची जाण्याची नसली तर मनाची लाज बाळगून या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. ही आमच्या आज 3 प्रमुख मागणी आहेत त्याच्यामध्ये. आज काय केलं आपण? आम्ही आज जिल्हा बंदला हाक दिली होती. तर याच्यामध्ये आम्ही व्यापारी बंधूंचे खरे आभार मानतो की त्यांनी आम्हाला कुठे फिरायची गरज पडली नाही, कोणा बंद करा म्हणायची गरज पडली नाही. स्वयंपूर्तीने त्यांनी आज सगळ्या समाज बांधवांनी असेल, व्यापारी असतील, सर्वांनी स्वपूर्तीने बंद केलेला आहे. आजचा त्यांना एवढं बेकार मारलं, त्यांच्या तोंडावर म्हणजे शब्द सुद्धा फुटत नाहीत. आणि शेवटची त्यांची इच्छा होती की तुम्ही मला जे हातपाय तोडा, फक्त मला माझ्या मुलाबाळासाठी जीवन ठेवा. किती यातना त्यांनी सहन केले त्या. आणि अशा दलिंदर म्हणजे नालायक वृत्तींना विरोध करायचा सोडून त्यांचे समर्थक काही जिवंत आहेत. हे औरंगजेबाच्या अवलादी ह्या महाराष्ट्रात जिवंत आहेत, त्याचंही आम्हाला वाईट वाटतं. आणि धनंजय मुंडे या या टोळीचा प्रमुख आहे खरं तर. त्याला या गुन्ह्यात घेतलं पाहिजे. अजितदादांनी हे 2 महिन्यापूर्वी गृह खात्याला माहित नव्हतं का हे फोटो हे बघितले नसतील का त्यांनी? 2 महिन्यापूर्वी राजीनामा घ्यायचा, तर आता 2 महिन्यानंतर राजीनामा घेऊन म्हणतात की नैतिकता म्हणून राजीनामा दिलाय. आजारपणाचं खोटं कारण सांगतात. खरं तर ते ह्या गुन्ह्यात आहेत आणि त्यांनाही आरोपी करून त्यांना या गुन्ह्यात लटकवलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि संतोष अण्णा देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आज धाराशिव जिल्हा बंद केला होता.